जखणीच्या पर्याजवळ झाला भीषण अपघात। नमस्कार, काम ना धंदे या विशेष बातमी सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी मंदार मोरे आज घेऊन आले तुमच्यासाठी एक खरी बातमी। आज बातमीत कुठल्याही प्रकारची वसाडेगिरी नसणार आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तिथे एक जबरदस्त असा ॲक्सिडेंट झालेला आहे। हा आहे आमचा खेड शिवतरचा रस्ता आणि हा जो एक्झॅक्ट स्पॉट जो आहे हा आहे डिंगलवाडी। ही इथे आतमध्ये डिंगलवाडी आहे आणि हा त्या डिंगलवाडीचा फाटा आहे। तर डिंगलवाडी फाट्यावरती झालेला आहे एक भीषण अपघात, पण सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। तुम्हाला मी दाखवतो हा अपघात किती भीषण होता ते। हे तुम्ही बघू शकता, हे टायरचे निशान्स आहेत, शेतून घासत गेलेले आहेत। इथे एक शेड असायची नेटवर्कसाठी, इथे काही मुलं नेहमी बसलेली असतात, पण सुदैवाने आज इथे आतमध्ये कोणी बसलेलं नव्हतं जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला। अर्टिगा गाडी आहे, पण अपघाताची तीव्रता जबरदस्त आहे। एअरबॅग्स वगैरे सुद्धा ओपन झालेले आहेत। हा, एवढ्या जोरात आपटलाय म्हणजे लागलं तर असणार। आमच्या ह्या आतल्या रस्त्यांवरती ॲक्सिडेंट होण्यामागची कारणं अशी की रस्ते रिकामे असतात, सो आपल्या वेगावरती चालकाचं अजिबात नियंत्रण नसतो आणि अगदी भरधाव वेगाने त्याला जिथपर्यंत काटा टेकवता येईल, स्पीडोमीटरवरती काटा जिथपर्यंत टेकवता येईल तेवढा तो स्पीड धरतो आणि मग हे अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स होतात, नियंत्रण सुटतं। पावसाळी टाईम आहे, रस्ते ओले असतात, रेती ढिली झालेली असते रस्त्याच्या किनाऱ्याच्या इथली। तर जसे तुम्ही बघू शकता ती किनाऱ्याने सगळी रेती आहे, तर रेती पसरलेली असते, ह्याच्यावरून टायर स्किट होतो। अचानकपणे काहीतरी गडबड होते, माणूस घाबरतो, ब्रेक मारतो तो आणि मग गाडी जास्त स्किट होते। तो स्पीड धरूच नका ना तुम्ही, आहे की नाही? सावकाश चालवा, छान हिरवागार निसर्ग आहे, त्या निसर्गाचा आनंद घ्या, गाडी अगदी सावकाश चालवा, तुमचाही जीव वाचेल। आणि मग तुम्ही हे असं आता जसं मगाशी मी म्हटलं, त्या शेडमध्ये नेहमी तिथे मोबाईलला नेटवर्क चांगलं मिळतं, रेंज चांगली मिळते, सो तिथे नेहमी तीन चार अशी तरुण मुलं, कॉलेजवयीन मुलं अशी बसलेली असतात। सुदैवाने आज तिथे कोणी बसलेलं नव्हतं आणि ती शेड पूर्ण तुटलेली आहे। जर तिथे दुर्दैवाने कोणी जर असतं तर काय अवस्था झाली असते याचा आपण विचारही करू शकत नाही। गाडी सावकाश चालवा म्हणजे तुमचाही जीव वाचेल आणि असे रस्त्यात जे कोणी असतात त्यांचा काही संबंध नसतो, पण गाडी त्यांच्या अंगावरती चढते, तर त्यांचाही जीव वाचेल। सो काळजी घ्या स्वतःची, इतरांची, आणि वसाडेगिरी सुरू ठेवा। भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, ठीक आहे? आता वसाडेगिरीकडे वळूया। आता ॲक्सिडेंट ज्या स्पॉटला झालेला आहे, जेव्हा मी कॅमेरा या साईडून असा या साईडला वळवला तेव्हा जर तुम्हाला दिसलं असेल का, लक्षात आलं असेल तर तिथून एक झरा वाहतो आहे, असा ओहळ वाहतो आहे। गावच्या भाषा आमच्या इकडे कोकणात पर्या म्हणतात, पर्या। तर त्या पर्याला नाव आहे, त्या स्पॉटला नाव आहे जखणीचा पर्या, जखणीचा पर्या। काही वर्षांपूर्वी तिथे आमच्या इथल्या सैनिक शाळेतले एक मास्तर होते आणि त्यांच्यासोबत अजून त्यांचे 3 मित्रमंडळी होते, बहुतेक चौघेही मास्तरच होते। ते त्यांच्या गाडीतनं जात होते, बॅलन्स गेला, गाडी स्किड झाली आणि ती गाडी डायरेक्ट पलटी होऊन त्या पर्यंतच पडलेली होती। आज हा ॲक्सिडेंट, यापूर्वी माझ्या अजून एका मित्राचा, त्याची नॅनो गाडी होती, त्याचासुद्धा हा ॲक्सिडेंट सेम त्याच एरियामध्ये झालेला होता। असे काही अजून ॲक्सिडेंट्स झालेले आहेत तिथे। सो व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं? जखणीच्या पर्याचा काही इफेक्ट असू शकतो का? देव जाणे।